नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी. कशा आहेत सगळ्या? बऱ्या आहेत ना? चला आता मी करायला नाश्ता, कारण आज काय डबा नाही. आजपासून लागल्यात त्यांना शाळेला सुट्ट्या 2-4 दिवस. आणि आता मी त्यांना म्हणलं, त्यांनी जाणार आहेत आज बस आणायला इकडं. बस इथं आणून इथल्या शाळेवर लावतात, पण मला म्हणले तोपर्यंत मला नाश्ता करून दे. म्हणलं चला तुम्हाला मी कशी पोहे बनवते ती दाखवते. पोहे आणि चहा. आणि नंतर बघू दुपारी वेळ मिळाला तर स्वयंपाकाचा पण व्हिडिओ टाकीन मैत्रिणींनो. आता इकडे कॅमेरा करते मी, तुम्हाला दिसेल. मी टाकून घेतली मोहरी मैत्रिणींनो. थोडंसंच करायचं पोहे, जास्त नाही, कारण मी काय पोहे खात नाही, त्यामुळे त्या दोघांपुरतंच करायचं आहे. कढीपत्ता, मैत्रिणींनो. आता सकाळचा डब्बा असला ना की लवकर स्वयंपाक होतो, पण आता 2-4 दिवस का सकाळी लवकर स्वयंपाक होणार नाही, कारण आता स्वयंपाकाला 10-10:30 वाजणार. कारण सकाळी नाश्ता झाला की देवपूजा, कपडे सगळं आवरून मग परत मी स्वयंपाकाकडे येते. रोजचं सकाळी अगोदर लवकर स्वयंपाक होतो, नंतर बाकीची कामं होतात. पण आता एवढे एक आठवडाभर असंच चालणार. आता प्रत्येक शाळेला सुट्ट्या लागल्या 2-4 दिवस, कारण वारीची गर्दी आहे खूप रस्त्याने, त्याच्यामुळे काय बस वगैरे आणता येत नाही. आता चला आज तुम्हाला मी पोहे बनवले तर पोह्याचा व्हिडिओ दाखवते. मी शेंगदाणे घेतले टाकून मैत्रिणी. आता प्रत्येकाची पोहे करण्याची पद्धती वेगवेगळी असते, पण मी तर अशी करते बघा, एकदम साध्या पद्धतीचे. आणि इकडे ठेवलाय चहा. त्यांनी खाणार आहेत पोहे, मी घेणार आहे चहा. मी ह्या पोह्यातच टाकून घेत असे थोडंसं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. मैत्रिणीने मी सुट्टे नाही आणत पोहे, पॅकिंगचेच आणते, कारण पॅकिंगचे पोहे छान असतात आणि स्वच्छ पण असतात, आणि असे खायला पण चांगले लागतात आणि मोकळे मोकळे पण होतात. थोडीशी वरून कोथिंबीर आणि मीठ मी अगोदरच पोह्यात टाकून घेतलं होतं. झाले मैत्रिणी पोहे, वाफ पण आली. आता मी त्यांना चहा आणि पोहे देऊन घेते. मी घेतले ताटात काढून मैत्रिणीनं पोहे, त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली, खोबरं नाही टाकत मी, आणि लिंबू पण घेतलंय आणि त्यांना चहा पण दिलाय. तर या नक्की नाश्ता करायला, आणि मला सांगा पोहे कसे झालेत ते मैत्रिणीनं. चला, धन्यवाद.